केल्यात या ठिकाणी या गावचे माजी सरपंच विकास दीक्षित यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आले. धन्यवाद देतोय. कोकण रत्न बुवा श्री संतोष शिरशेकर बुवा यांचे पट्टे शिष्य बुवा श्री शरद किर्लोटकर यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आले. धन्यवाद देतोय. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहसंपर्क अध्यक्ष देवगड तालुका सन्माननीय श्री नितीनजी पवार साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद देतोय. बुवा खैचे एक मिनिट खैचोही प्रसंग येलो ना खैचोही त्या दिवशी एक असं विषय झालो. एक फोन केलोय 10 मिनिटं पण लावले नाही त्या माणसाने. लगेच फोन लावून विचार 10 मिनिटं पण माणसाने त्या घालवल्या नाही. 2 मिनिटाच्या आत लगेच ही बुवा माणुसकी म्हणजे एवढा त्यांच्याकडे संपर्क अध्यक्ष आपल्या देवगड तालुक्याचे नितीनजी पवार साहेब. बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतोय आणि मी तालुका सचिव होय विद्यार्थी सेना. हा लक्षात ठेव. कारण बुवा आमका मोठेपणा नको. आज सरलच तू आज माका समजला. ठीक आहे. धन्यवाद. त्यात नंतर भजन प्रेमी ठीक आहे अजिबात साऊंड हलू नको. सुंदर साऊंड. भजन प्रेमी कैलासवासी शैलेश राणे यांच्या स्मरणार्थ तातू वारीक यांच्याकडून 51 रुपयांचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. कैलासवासी शैलेश राणे यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लाभू दे श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करतोय. धन्यवाद बुवा. त्यात नंतर मनसे विभाग अध्यक्ष आमचे परम मित्र अमित घाडी त्याचप्रमाणे प्रकाश वारीक यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद करतोय देतोय त्यांना. बुवा राहता राहिला विषय पक्वाचं थोडी लेवल द्या. कधी लागेल रे विडा तुला स्वराक आवाज जशाक तसं लाग हो बुवा. ऐकलं. आणि कैलासवासी म्हणता चंद्रकांत कदम बुवा त्यांच्यासोबत तू बरोबरी करू नको बुवा. असा तसा नाही ना बुवा. त्यांच्यासोबत बरोबरी करू नको कारण त्या रत्न होऊनच गेला. तुझी तेवढी पात्रता नाही. ऐकलं. कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा काय होत. मी प्रामाणिक मतान तुका सांगते कारण माका सवय नाही की रुपावळी ढोलकी लाव. प्रामाणिक मतान सांगते की गजराच्या सुरुवातीक माझी पंचरत्न काय आहेत ना बुवा ती नवीन पॅटर्न मध्ये तुका दाखवते. ही शाळा हरिहन बुवांची आहे. माहितीसाठी सांगते. समोरचा जो गाय मारित असत ना बुवा तर वासुर मारूची सवय ही माका नाही. आणि तो काय सांगतं की बुवा सुरुवातीक सांगितल्या काय बोललो की म्हणता गुलाब राजा जास्वंदीचे फुल भडकोनी बुवा झाले लाल लाल. अजिबात महत्वाचा नाही. चमेली म्हणते माझ्या समजगी नाही कुणीही धवल. अरे रामा ज्याच्याकडे भजन आहे का बोलायची गरज नाही. पण हे तुकाच बोला काय विषय नाही म्हणून नाहीचा होय केलं तर रवळनाथ बघून दे होय. तर रवळनाथ माझं बघित पण आज तुझी हिंमत नाही झाली म्हणून नको ते विषय काढलं. 90 मिडबाऊकारी शोधतात बिततात हे जाऊ का हो मी. कारण आज तुषार आज फर्स्ट टाइम तुम्ही असंच म्हणजे तुमचं चॅनल मी बघले नाही. या माझ्या तुषारच्या युट्यूबला आणि माझ्या ह्या ओमी प्रोडक्शन जास्त व्ह्यूज असतात हा खरं सांगते. कारण ह्या पोरक्याक मी सांगून ठेवलं ज्या ज्या ठिकाणी माझी बारी असतात त्या त्या ठिकाणी यायची. आणि ह्या सत्य तुका सांगतोय माझ्या लक्ष्मीवर बसले बुवा. इंस्टाग्राम वगैरे ह्या सगळा बंद केलंय. पण एका रात्रीत 350 फॉलोअर्स माझे वाढले. ह्या माणसान सांगायचं साक्षी आहे हो ओमी प्रोडक्शन चॅनल वालो त्यांनी फक्त सांगायचं की जोईल बुवा या खोटा सांगतात. या लक्ष्मी रे माझी रवळनाथ वाच्यावडी एका रात्री 350 फॉलोअर्स. तू काय गोव्याच्या बीचला बसलं काय रे. काय तुझी पात्र तू काय करतं काय. अरे बुवा आपल्या मुखातून जाणारो शब्द आज तू बोललं पण तुका वाटतं की आज जयलाक मी बोललोय पण उद्या जेव्हा भारी लोक बघतली ना ह्या कायच नाही. लाखो हजार लाखो करोडांच्या मोबाईलवरती ती भारी जातली पण ती जेव्हा बघतील ना तेव्हा खाली कमेंट बघ काय असतले ते तेव्हा आपली पात्रता ओळखान जायची. ऐकलं बुवा. ह्या काहीतरी बोलताना आपण बोलून जातो
पण तू होय आता बोललंस काय विषय नाही, पण ही बारी उद्या लाग जाण बघतली तेव्हा बोलतील ते आणि कमेंट बघा असेल ते बुवा बारी करूची तर आशीर्वाद घेऊन बारी करूची. ऐकलं बुवा, तुझ्या माहितीसाठी सांगते, ठीक आहे. मन भावे भजन तू कर प्रभुजा लागो चरणाला, प्रभुजा लागो चरणाला. कधी लागेल रे वेळा तुला या कोळी अभंगाची, कधी लागेल रे वेळा तुला या कोळी अभंगाची. शॉर्ट अँड स्वीट, जास्त नाही, शॉर्ट अँड स्वीट मध्ये आपण कार्यक्रम करायचो. पण तो बोललो जा काय बोललो तो बुवाच्या म्हणता काळजाग म्हणता भिडला. बुवा असो काय विषय नाही, तुझं पहिलं मुद्दा तुका सांगते काय पंचरत्न म्हणता कदम पांचाळ. तुझे दोन मुद्दे हे बघ, आज ह्याच्यावर तुझी बारी आहे, लक्षात ठेव. ह्या दोन मुद्द्यावर काय की प्रेम आणि पैसे घेतलं आणि मिडबावकारी स्वत. एकही शब्द माझ्या युट्यूब वाल्यांका अजून पण तू त्यांचं नाव घेतलं नाही, एकही शब्द माझा कट होता नाही हवाशीनो, लक्षात ठेव एकही शब्द. बुवा तू पंचरत्नांचं सांगितलं कदम पांचाळ पाटील खोपकर. बुवा पण कणकवलीमध्ये बारी झाली तेव्हाचे चाली बघ. वाजवी तो पावा श्रीकृष्ण मुरारी, वेडी झाली राधा ऐकून पासरी. शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव, असा आलाप मारतोय तसं त्या डाळीचो ढेकर येतात. म्हणजे एवढं अप्रतिम जेवण ना, बरोबर बुवा. ह्यांची पण नावं आपण घेऊ की नुसतं वडाप मारला म्हणून झाला नाही बुवा. ऐकलं, तू उपाशीच राहू. मटण असतं तर बरं बोकलावलं असं ना. शांत गेली शालू गेली गाणं आता भिडव व्हाया, आपण कशा कमी बाजू घ्यावा. अरे हा ना, आता एवढी सुंदर वारकरी जोग राग, बरोबर ना, जोग राग तुझो सुंदर बुवा. पण आपण कमी कधीच नाही स्वतः समजायचा, कारण पाय खेचणारे खूप असतो. ऐकलं, एक जेव्हा पाय खेचणारे वाढतील तेव्हा आपण समजून जायचं की आज मी काहीतरी श्रेष्ठ आहे, म्हणजे आज काहीतरी मी वर जातोय, माझ्या मुखातनं तुका चांगलंच सल्लो येतलो, बरोबर ना. ऐक, शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव, आला बाबूराव आता आला बाबूराव, आला बाबूराव आता आला बाबूराव. त्यांच्यातही वाम नकोय बुवा, हे चाली कदम पांचाळ बुवा जोडी, कारण त्या चालीवरती गजर का असायचो बघ, कदम सुताराची जोडी. तू पंचरत्न सांग, पंचरत्नांवरती एक तुका शब्द न बोलता बारी करू शकते बुवा. आज ह्या रवनाथाच्या चरणापाशी ह्या बक्षीस आणि माझी बिदागी रवनाथाच्या चरणापाशी ठेवून घरात जाईन खातो ना बुवा. तू टीचर चालू दातार मारीन पाठी राहू, पुढे यायचा नाही. हा, कदम सुताराची जोडी आईलाई गमतीची, कदम थोडी निंदा करी सुताराची. सुताराचा क्वाईना शिवाय जाईना. व हे बारी आहे, कारण कणकवलीत बारी झाली. जोक्स काय होते तेव्हा, जोक्स तुका लाज वाटक होई ते एक केळ्या म्हणून सांगलेस ना माका. या भजन काय रे केळे, हे तुझ्या मुखातनं शब्द आता नाही ऐकू दे बारी. तू काय बोलतस ना भरपाटत नाही, काय काय खकडे खकडे गेलं मेर खापावत त्याचे खापाईत तर तुका सांगितलं नाही. पण तू उद्या जेव्हा शांत चित्त एअरफोन टाकून जेव्हा बारी ऐकशी ना ट्रेन मध्ये जाताना, हे लगेच उद्या बारी पडतली, तेव्हा तुका समजा. तुका कोणी शिकवून पाठवलं काय रे. होय, तुझ्यावर गजर 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 एक ह्या बघ, ह्या काय ठेवणार नाही, मोबाईल बिबाईल एक कागद वापरीत नाही. चल चॅलेंज आपला, त्यासाठी बुवा अभ्यास लागतो. ऐकलं, कणकवलीतली बारी बघ कदम पांचाळ बघ, रागाक नाही येणार बुवा. त्या रागा केल्याने 4 बुवा माझे बाजूक ठेवलेले, कारण हे नाक्यावरची बारी नाही. आज पवित्र स्थानावरती आपल्यासारखे नवोदित कलावंत आज स्टेज भेटलो, त्यामुळे आपण मान सन्मान ठेवूनच बारी करणार.
लक्षात ठेवू. बघतो ना युट्यूबला काय आता. त्यामुळे कणकवलीतली बारी कदम आणि पांचाळ. कदम बुवा म्हणजे पांचाळ बुवा. कदम नावाची फोड काय करायचे बो. क कवडीतला द दमडीतला म मडक्यातला बोला बुवा तुझं भाषण नको भजन द्यावं आम्हाला. त्याच्यानंतर कदम बुवा पांचाळ बुवा काय सांगायचे बो. कवडी लक्ष्मी दमडी भवानी नावाची फोड आहे. कवडी लक्ष्मी दमडी भावानी मडक धरणी माता जा जा बंद कर आता तुझी सुताराची गाता. बुवा हे तेव्हा जोक्स होते. ऐकलं. महत्वाचा दुसरा उद्देश जो काय की 90 वालो बुवा म्हटलं तू काय 90 ना. अरे तुका काहीतरी लाज वाटत होई. तुकाच एवढे कार्यक्रम चांगले चांगले करतो आम्ही पण सांगायचा साईला माझो किंवा आम्ही खूप असे नामवंत भजन म्हणून कार्यक्रम केले बुवा. पण कुठल्या बुवान शांता गेली. शांता झाली जाणार नाही. टेन्शन घेऊ नको. म्हणल्यानु शांता जाणार नाही तशी. जोपर्यंत दोन्ही बुवा जाग्या राहू तशी शांता काही जाणार नाही बुवा. हे शब्द असतात ना बुवा ते आपण पुराव्यासकट बोलू पाहिजे. पुराव्यासकट. अरे तू आता होय म्हटलं. तू आधी पण सांगते तुझ्या मोठ्या भावाप्रमाणे सांगतोय. मोठा भाव म्हणजे काल ओढ दिलंय मी. तुझे हात रंगवल्यासारखे दिसत नाही म्हणून तुका मोठ्या भावाप्रमाणे मी आहे तुझ्या. त्यामुळे आपण जेव्हा बुवा बोलतो ना तू रागाच्या भरात किंवा भरकडत जे शब्द फेकतलं पुन्हा एकदा सांगता ही बारी 4-4 तो एक पोरगो तर कुडाळवर नाही इलो. एक पोरगो मालवण गट्ट्यावर नाही कासारड्यात नाही इलो. त्यांना काय खाजा रे कशा गेले हो. ते तुझ्यासाठी नाही इले होत. हा उन्नती मागे सांगले ना 350 फॉलोवर तेव्हा गाणं खायचा होता माहितीये काय. नको छळू रे 4:30 नंद किशोरा नको सोडू वेली धरलेला सोड तू कृष्णा. या गाणं तू म्हण. जाऊ दे विकना लोणी काना रे जाऊ दे विकना. ए या एका गाण्यावरती 350 फॉलोअर्स होत. तुझ्या अंगार जेवढं केस नाही ना अंगार केस तुझ्या एवढे रिक्वेस्ट समजलं. त्यामुळे आपल्या होय तू खरो तू मासा माका वाटत की झापा खालचोच बुवा असतो. म्हणजे वाटताच मागे झापा खालचोच बुवा. अरे तुझ्या तोंड काही बोलतं खय केळ्या म्हणणार बुवा हो माका आयुष्यात पहिलोच भेटलं रे बाबा. दुसरं कार्यक्रम म्हणून तुम्ही घराकडे बसलास ना हे घराकडे जे बसलास त्याचं कारण ह्या म्हणजे जोईल बोलता. जोईल बोललो की जोईल बोलता असं लोक म्हणतले. आज नाही म्हटलंच तरी किती वय असा तो तुमचा 56-57 69 म्हणजे काही अंदाज लावले दिसतासच तसे हो. कारण तुमचं काळ व्याकार होत त्यावर. ऐकलं बुवा 69 अजून पण हे भजनाचे चाहतात. ह्यात तुका सुरुवात एक सांगले बुवा ह्या काहीतरी आम्ही कमवलो. मोठेपणा कधी केला नाही. कारण जे का ग झालो भजनात तो कुठे एक लागलो. या त्रिवार सत्य बुवा. ऐकलं ती बहिले तुझी कोकण कन्या असू दे. पण 90चं जोक्स मारलं ठीक आहे. 90चं जोक्स तुका त्यांनी ऐकून घेता बघ. त्या दिवशी माझी बारी झाली खै रे ती ह्याच्यात वर्ध्यात बुवांक गुंडू बुवांच्या ते माझी बारी झाली. तेव्हा एक असोच म्हणजे एखाद्या पारावर बसलो तेव्हा एक गाणं म्हटलं का. फिरत्या चाका वरती देशी मातीला आणि माका 200 रुपये बक्षीस आणून दिले. बुवानू म्हणता हे म्हणता 200 रुपये ठेवा. तुम्ही आता गाणं म्हटलास त्या गाण्यासाठी परत म्हणता वन्स मोर म्हणून परत 100 रुपये बक्षीस दिले. परत गाणं म्हणा म्हणून म्हटलंय शॉर्टकट. फिरत्या चाका परती देशी ह्या झाला. ह्या परत म्हटल्यानंतर बारी संपली हो. या माझ्या पोरग्याने पेटी घेऊन आपली गाडीत भरूक लागली. मी आपलं माझा बिदागी घेतलोय आणि जात होतोय. तेव्हा तो माणूस एका पारावर बसा होतो. काय हो म्हटलं 300 रुपये माका तुम्ही जर बक्षीस दिला तर कशाक म्हणून. आई म्हणता बक्षीस दिलंय त्याचा विषय नाही पण तुझा गाणं म्हटलं त्या गाण्यात म्हणता एक शब्द होतो तो म्हणता काळजाक माझ्या लागलो रे. फिरत्या चाकावरती म्हणता देशी देशी म्हटल्याबरोबर त्याका तरतरी इलो आणि जो काय उठलो 300 रुपये हाणून दिल्या. बक्षीस घेता पण येऊ काय समोरच्याकडनं. ऐकलं. आणि तुझा केळा आग लागलं तुझ्या केळ्या तुझ्या ती या बुवाचा सकाळी उठा तोंड भाऊ खाया काय माका सांगा.
जो भाजनात ह्या पंचरत्नांनी आणले नाही काय हो 69 वर्षाचे तुम्ही ह्या पंचरत्नांनी ह्या भाजनात आणले नाही काय केळा तवसा हा खोपणीचा ही कधी आणल्या नाही ना आणल्या नाही मग ह्या का तुझा झाला काय तुझा ओय सोने मांडारी ऐकलं बुवा केळा म्हणतो त्या दिवशी असाच झाला जोगेश्वरी 4थ्या मजल्यावर वर होतो वरना फोन केल्या म्हणजे फोनवर बोला होतो तेवढ्या तो केळ्यावालो खालना जात होतो तो म्हणता छे मे बारा तो केळ्यावालो म्हणाक लागलो छे मे बारा याच्या कानावर शब्द पडलो छे मे बारा मी खालीच उभो हो किराणा मालात त्या दुकानात तो म्हणता छे मे बारा म्हणाक सुरुवात केल्यावर ह्याच्या कानावर शब्द पडलो होय म्हणता भैया 6 में 12 नहीं 7 में 13 देता है तो ऊपर रहा म्हणता 7 में 13 केळा 6 में 12 7 में 13 कोण नाही तुका देवचा ऐकलं 7 में 13 खाऊ खाया तसा हसती हळू बुवा जास्त काय नाही कारण तू जा बोलत की पैसे घेतलं हे शब्द हेचो म्हणजे इंस्टाग्रामला रिक्वेस्ट येतात म्हणजे चेहऱ्यावर म्हणता दिसतात पांढरे केस लाल करतले नाक्यावर असतले गाडी घेऊन ते म्हणता रिक्वेस्ट टाकतले आणि पैसे म्हणता इंस्टावर ना घेतले खयचो बुवा तू माका आता सांग खयचो बुवा तू इंस्टावर पोरिंका मेसेज करणार त्यांच्याकडनं पैसे घेणार हे बाबा रवळ नका जो कोणी घेतला नसात ऐकलं आता आमक गरज आहे मे महिन्यात असे आवाज आमका आता बागेत काढू भय वांडरांका ऐकलं बुवा भान ठेव बुवा इंस्टाग्राम काय विषय नाही म्हणजे हे त्यांनी स्वतःच्या ह्याच्यावर सांगलं नसा माका असं वाटतं अंदाजे की लोक पोरिंका मेसेज करायचो रे तुझं काय झालं माहितीया घुमऱ्याच्या बाहेर तुका नवीन चप्पल दिसला लेडीजचा की स्वतःच्या डोक्यावर केसर हात मारून जाणार घरात तू स्वतःची विद्वत आत्मपरीक्षण कर स्वतः आणि दुसऱ्याक नंतर बोल समजलं बुवा मी मान सन्मान देऊनच बारी करते पण हे तू 2-3 शब्द म्हणजे तुका बोला काय ह्यात नाही काय रे तुका बोला शब्द नाही तू लिहित राहू आणि हे जे बुवा तुम्ही काय बोलतास ना प्रेम ठीक आहे ना प्रेम करा माता भगिनींनो करा हे बहिणी समान 100% सांगतोय पण तू ऐकायचा काय तर मग पटून द्या इंस्टाग्रामचा विषय काय तू नाही ना बुवा बोलायचा तू परत एकदा सांगतो इंस्टाग्रामला बोलतोय हे का बोलतोस तू पण त्या उद्या लोक कमेंट बघा असेल स्वप्नेल म्हणून तुमच्यावर कलाकार घरात बसतो ना त्याचं कारण ता लक्षात ठेव आत्मपरीक्षण कर काहीतरी थोडाफार समजलं ना आपण मुखात ना बोलतो रे पण नाचता तसा प्रेम करूच असत ना आई वडिलांवरती आपल्या भारत देशावरती आपल्या जवानांवरती प्रेम करा बुवा प्रेमात काय नाही एका महिन्याचा प्रेम बघ बिजली पाने वेली बिजली पाने वेली आसमंतरा अंगी भुलनी आया रे वसंता या बुवा एका महिन्याचा प्रेम आणि वर्षभराचा प्रेम मग त्याचा ब्रेकअप झाला की गाणं खायचं असतं प्यार झूठा था जताया क्यों ऐसे जाना था तो आया क्यों ओ बेदर्दिया प्यार बेदर्दिया ओ बेदर्दिया प्यार बेदर्दिया ओ बेदर्दिया प्यार बेदर्दिया ओ बेदर्दिया प्यार बेदर्दिया कारण तो नंतर पोरगो त्याची फोड करून सांग काय विषय अरे त्या दिवशी पण एक माणूस असाच सांगले अरे ते विषय आमका नको त्याका झोपवलं थंय जागेवर कारण तुम्ही बुवा तुमका कार्यक्रमात तुमका ना लिंक लागता ना तुम्ही चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करू शकतास बुवा ह्या माझा वैयक्तिक मताचं पोरगो मी लक्षात ठेव तुमका लिंक लाग तुम्ही करा ना समाज प्रबोधन पण हे काय आहे मिडबावकारी तुका स्वतः खायच्या हेतून बोललोस तू मिडबावकारी स्वतः ते सोन्या नाही ना असंच बोललं पण तू सांगता आज ह्या 69 वर्षाचा माणूस माझ्या बाजूक बसलो हा मग त्यांना आता कितपत वाईट वाटतं की ह्याच बुवा जोईल बुवा करता काय रे तू बोलता बोलता बोलून गेलो पण त्यांच्या मनात माझ्या विषयी काळा निर्माण होता ना बुवा आता तू सांगते मी असाच बोले तर मला पटून दे बुवा प्रेम केलंय ना ते एकाच मुलीवर केलंय आणि आयुष्यभर तिच्यासोबतच राहणार शब्दा माझो बरोबर ना त्याचं तू काय लक्ष्मीर बसून सांगतोय समजलं काय एकावरतीच प्रेम करणार अरे तुझ्यासारखी चारकांडा येतात अशी हे बघ चल फेकून दिली अशी फणसाच्या चारकांडी सारखी गरज नाही माका पण बुवा आपण जा बोलतो ना
अरे तुका लाज वाटक होई होती आता बरोबर म्हणतस. स्वप्नील हा ना तुझ्याकडे सुंदर भजन पण आपल्या मुखात शब्द जाता तुका परत सांगते मी ह्या माका उत्तर तू देसण्या. तरी पण एक वाईट मार्गाक जायत होतो, एक वाईट मार्गाक जायत होतो. ऐकलं त्याका जोडी एक घेऊन जाग्यावर आणलंय पण आता ते कोणाची हिंमत नाही. ऐकलं ऐकलं ना पुजारी बुवांचं गजर ऐकलं ना त्या दिवशी. असं असतं बुवा. त्यामुळे आपण बोलतो ना फक्त तू माका त्या मिडबावकारी शोधतात ना एवढा फक्त तू माका पटवून दे. मी पण जास्त वेळ काय बोलणार नाही आणि मी असले कोल्या लांडग्यांच्या नादात मी लागत नाही. या माझा रोग असतं लक्षात ठेव. ऐकलं पण तू माझ्या मनात हे शब्द लागलो बुवा आयुष्यातला कधी हे शब्द जाऊचो नाही बुवा. तू आता बोलून गेलो काय की मिडबावकारी शोधतात पण ह्या युट्यूबला जाताना अरे जोईल बुवा ह्याच करता काय त्याच करता काय. मी ह्या बघा एवढा पण सांगतोय युट्यूबला माझ्या व्ह्युअर्सला की आज ह्यो शब्द जो काय बोललो ह्या अजिबात खरा नाही. हा मिडबावकारी शोधतात. माझी मुलगी हा म्हणजे ज्या प्रेम केलं ती पोरगी हा त्या थैली पण मिडबावकारी शोधतात. हे गोष्टीचा तू स्पष्टीकरण संदर्भाचे स्पष्टीकरण दे आणि तू गजराक हात घाल. त्या मताचं पोरगो मी नाही. ह्या जर मी खोटा सांगत असत ना तर महिन्याभरात माका रवळ ना तुटली. समजलं का. ह्या आम्ही भजनात कमवला बुवा. हे आशीर्वाद ठेवले लोकांचे. रागाचा बुवा विषय नाही. ठीक आहे ना. छत्रपती शिवाजी महाराज बुवा तुका न बोलता कार्यक्रम करू 1 तारीखला संदीप पुजारी बुवा जोडी कर काय विषय नाही त्यांना बोलूचो. ऐकलं पण छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर शिवमुद्रा त्यांची काय सांगते बघा. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिशील विश्ववंदिता साहस सुनो शिवसंशा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेचा चंद्र जसा वाढत जातोय तशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवमुद्रेची कीर्ती वाढत जाऊ. हा त्या बुवा होय शिवमुद्रेचा उद्देश आहे. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती. अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होते. त्याचे कवी बुवा कवी भूषण झुकल्या वाकल्या गर्विष्ठ मना या शिव मंदिरी बुवा छत्रपती शिवाजी महाराज आम्ही पण सांगू शकतो. ऐकलं अरे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती कोणाला म्हणावे कागद ठेवीत नाही कुठे. चल कागद 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला राजा म्हणजे बुवा छत्रपती आहे. निष्कलंक जीवन जगायला शिकवणारा मंत्र म्हणजे बुवा छत्रपती आहे. रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून या स्वराज्याची शपथ घेणारा जाणता राजा म्हणजे बुवा छत्रपती आहे. या महाराष्ट्रावरती उसाची गाडी चालूची नाही. या महाराष्ट्रावरती वाईट नजर चालून आलेल्या अफजलखानाचा पकडा प्रतापगडाच्या पायथ्याशी काढणारा जाणता राजा म्हणजे बुवा छत्रपती आहे. 450 वर्षाचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा जाणता राजा म्हणजे बुवा छत्रपती शिवाजी महाराज आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. बुवा शांत नावाप्रमाणे दिसत नाही. तुझा हे नावाची फोड बघाय ते सु म्हणजे सुस्वभावी असलेला हिरा. शा म्हणजे शांत बोललंच ना शांत वाटत नाही. शा म्हणजे शांत पण वाघासारखा खतरनाक आणि त म्हणजे तलवारीच्या धारेप्रमाणे चमकणारा तो म्हणजे बुवा सुशांत. होय जरा मांडरी आहे लेकरा आणि बारीक कर. ऐकलं जाऊचा ना तुका उद्या मांडरी आहे आणि बुवा जरा बारीक कर. आणि ह्यो फक्त मुद्दो माका जो हा काय मिडबावकारी सुद्धा तेवढे विषय क्लिअर कर. ठीक आहे कारण या ठिकाणी माता भगिनी उपस्थित आहेत बुवा. धन्यवाद. कारण सांगण्याचं तात्पर्य एवढं नवीन गाडी येत असतात बुवा आयोजकांनी सांगितलं आहे. पण बघ ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का संगम है. बुवा ह्या चालीवरती गाणे सुंदर. कारण आई हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर. आत्मा व परमात्मा यांचे एकरूप म्हणजे कोण असेल तर ती आपली आई आहे. कारण बुवा होय सकाळच्या जेवणाची म्हणजे दुपारच्या जेवणाची चिंता करते ती म्हणजे मंडळी आपली आई आहे. आणि आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करतो तो म्हणजे आपला बाप आहे. या मुलींना मी एकच सांगेन सांगू दे असले चारखंड आहेत बिंदास तुम्ही काय विषय नाही पण बुवा बोलताना भान ठेवून बारीक कर. कारण सुशिक्षित कोणाला म्हणावं ज्यांनी समाजामध्ये आपल्या आई बापाची मान खाली जाऊ दिली नाही आणि आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला कलंक लावला नाही त्याला सुशिक्षित म्हणावं बुवा. बस आई आई माझी मायेचा सागर. जास्त वेळ नाही.
दिला तिने जीवन आकार. गजराच्या माध्यमातून 100% बुवा. ठीक आहे. रूपाचा अभंग या ठिकाणी तुम्ही सांगितलं बुवा काय की नवीन काहीतरी सुरुवात कर. मी माझे युट्यूब साक्षी मी सुरुवातीला बुवा बोललो की माझा प्रनिल हेमले त्याने मला मेसेज केला की गुलाब राजा या गाण्यापासून तुम्ही म्हणजे पंचांच्या आमच्या परशुराम पंचाळ बुवा त्यांच्या चालीनुसार तुम्ही सुरुवात करा बुवा. अजून पण पुरावा माझ्याकडे आणि तो प्रनिल हेमले सांगू शकता. ह्या फटा कधी बोललो नाही. आता माझा असता रोख ठोक स्ट्रेट फॉरवर्ड जा काय होता बुवा मी ऑन स्टेज करतोय. मी मागचे विषय खायचे कोणाचे काढत नाही. लक्षात ठेव. ऐकलं. आणि मागच्या विषयात जो कोण घुसलो तसंच सरलो समजायचा. ठीक आहे. धन्यवाद. आणि आता पण बुवा मला एक फरमाईश आहे की साजिरे गोजिरे मी रूपाचा अभंग बुवा तुम्ही सादर करा. धन्यवाद बुवा. ठीक आहे. लय सांभाळला तू का? लय सांभाळून घेतलंय. लय सांभाळून घेतलंय. लक्ष्मी शपथ सांगते लय सांभाळलंय. स्वतःच्या लेवलला बारीक कर. लय तुका सांभाळून घेतलंय. लय 2 मुद्दे तुका शाप तुझं दही चालू केलं असं पण नाही. हे ह्या जागा नाही. ठीक आहे. लय सांभाळले तुका. मग मग बसारी मग भग मगरे सनी सगरे सा. बुवा आणि राता राहिला विषय एक की पुन्हा एकदा तुला सांगतो की तुम्ही जा काय बुवा बोलणार पण माझ्या चात्या वर्ग माझे खूपच बुवा. ऐकलं. तुझे चात्ते वर्ग माझ्या चात्ते वर्ग त्यांच्यापर्यंत तू बोलण्याचो अपर्याय जाता नाही. म्हणजे तू चांगला काहीतरी बोल पण त्यांच्यापर्यंत माझ्या व्यक्ती म्हणजे माझ्या विषयी त्यांच्या मनात एक बुवा संदेश तुम्ही देत असतो. एक म्हणजे घातक जाता. म्हणजे मी माझ्यावरती त्यांचा प्रेम केले नाही. त्या प्रेम हा काहीतरी गमवचा नाही बुवा. पण बोलताना जरा विचार करा आणि जा काय बोलच्या त्या पुराव्यासहित तुम्ही बोला. बस बाकी काही विषय नाही. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल.
विचारचा प्रयत्न करू.
वासंगी